नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यापुढे अक्षय तृतीया माहिती, कथा आणि अक्षय तृतीयाला काय दान करावे ही माहिती आणि कथा घेऊन आली आहे. तर मित्रांनो, ज्योतिषांच्या मते यावर्षी अक्षय तृतीया 10 मे रोजी आहे. या दिवशी शुभ मुहूर्त सकाळी 4:17 सुरू होईल आणि 11 मे रोजी पहाटे 2:50 समाप्त होईल. त्यामुळे यंदा 10 मे रोजी अक्षय तृतीया साजरी होणार आहे. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात. शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तूंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात. म्हणून अक्षय तृतीयेचं विशेष महत्त्व समजले जातं. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणून प्रसिद्ध आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. या दिवसाला इतके महत्त्व का आहे जाणून घेऊया. या संबंधी आणखी काही गोष्टी. आपल्या प्राचीन संस्कृती परंपरांमध्ये 3.5 मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय तृतीया असल्यामुळे यालाही अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराला असे सांगितले होते की या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही, म्हणून ही तिथी अक्षय मानली गेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते ते सर्व अक्षय होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल तो सर्व पापातून मुक्त होतो अशी मान्यता आहे. या दिवशी श्री विष्णूंचा 6वा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते. वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो, त्यामुळे अक्षय तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्रपठण अखंड टेकून राहते अशी मान्यता आहे. याशिवाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती असेही सांगितले जाते. अक्षय तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असे मानले जाते. तर मित्रांनो, अक्षय तृतीयेपासून 4 धाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीचे द्वारे खुले केली जातात. याच दिवशी नरनारायण यांचे अवतरण झाले होते अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत कल्याणासाठी भगवान श्री विष्णू श्रीकृष्ण अवतारात प्रकट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृतवाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता. हिंदू मान्यतेनुसार अक्षय तृतीया साजरी करण्यामागे अनेक हिंदू मान्यता आहेत. काही जण त्याचा संबंध भगवान श्री विष्णूंच्या जन्माशी जोडतात, तर काही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांशी जोडतात. सर्व मान्यता ह्या आस्थेशी संबंधित आहेत आणि अतिशय मनोरंजक देखील आहेत. नंबर 1, हा दिवस पृथ्वीचे रक्षक श्री विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्मांच्या मान्यतेनुसार भगवान श्री विष्णूंनी श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी भगवान विष्णूचा 6वा अवतार परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर घेतला आणि म्हणूनच हा दिवस परशुरामांचा जन्मदिवस म्हणूनही साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेता आणि द्वापार युगापर्यंत श्री विष्णू पृथ्वीवर अमर राहिले. परशुराम हे जमदग्नी ऋषी आणि रेणुका यांचे पुत्र होते, जे 7 ऋषींपैकी एक होते. त्यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला आणि म्हणूनच अक्षय तृतीया आणि परशुराम जयंती सर्व हिंदू मोठ्या थाटामाटात साजरी करतात. नंबर 2, दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीवरील सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी या दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली. या पवित्र नदीचे पृथ्वीवर आगमन झाल्याने या दिवसाचे पावित्र्य वाढते आणि म्हणूनच या दिवसाचा हिंदूंच्या पवित्र सणांमध्ये समावेश होतो. या दिवशी पवित्र गंगा नदीत स्नान केल्याने मनुष्याच्या पापांचा नाश होतो. नंबर 3, हा दिवस स्वयंपाकघर आणि
माता अन्नपूर्णा देवी यांचा वाढदिवस देखील मानला जातो. अक्षय तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेचीही पूजा केली जाते आणि तिच्याकडून भंडारा ठेवण्याचे वरदान मागितले जाते. अन्नपूर्णेच्या पूजेने स्वयंपाकघरातील जेवणाची चव वाढते. नंबर 4. दक्षिण प्रांतात या दिवसाची वेगळी श्रद्धा आहे. त्यांच्या मते या दिवशी कुबेर यांनी शिवपुरम नावाच्या ठिकाणी भगवान शंकराची पूजा करून त्यांना प्रसन्न केले होते. कुबेरांच्या तपश्चर्येने प्रसन्न होऊन भगवान शिवांनी कुबेरांना वरदान मागायला सांगितले. कुबेरांनी आपली धनसंपत्ती माता लक्ष्मीकडून परत मिळवण्यासाठीचे वरदान मागितले. तेव्हा शंकरांनी कुबेरांना माता लक्ष्मीची पूजा करण्याचा सल्ला दिला. म्हणूनच तेव्हापासून आजपर्यंत अक्षय तृतीयेला माता लक्ष्मीची पूजा केली जाते. माता लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी आहे. म्हणूनच माता लक्ष्मीची पूजा करण्यापूर्वी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते. दक्षिणेत या दिवशी लक्ष्मी यंत्राची पूजा केली जाते. त्यात श्री विष्णू माता लक्ष्मीसोबत कुबेराचेही चित्र असते. नंबर 5. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहायला सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून मिळणारे अन्न कधीच संपत नाही. या पात्रातून युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असत. या श्रद्धेच्या आधारावर या दिवशी केलेल्या दानाचे पुण्यही अक्षय मानले जाते. म्हणजेच या दिवशी मिळालेले पुण्य कधीही संपत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे माणसाचे नशीब वाढते. नंबर 6. अक्षय तृतीयेची अजून एक कथा महाभारतात प्रचलित आहे. या दिवशी दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण केले. द्रौपदीला या वस्त्रहरण होण्यापासून वाचवण्यासाठी श्रीकृष्णांनी कधीही न संपणारी साडी दान केली होती. नंबर 7. अक्षय तृतीयेच्या मागे अजून एक मनोरंजक श्रद्धा आहे. जेव्हा श्रीकृष्णांचा जन्म पृथ्वीवर झाला तेव्हा अक्षय तृतीयेच्या दिवशीच त्यांचा गरीब मित्र सुदामा श्रीकृष्णाला भेटायला आला. श्रीकृष्णाला देण्यासाठी सुदामाकडे फक्त एक मुठ्ठी तांदूळ होते. ते सुदामाने श्रीकृष्णांच्या चरणी अर्पण केले. पण सर्वांचे मन जपणाऱ्या त्याचा मित्र स्वतः परमेश्वराने सर्व काही समजून घेतले आणि सुदामाचे दारिद्र्य दूर करून त्याच्या झोपडीचे राजवाड्यात रूपांतर करून त्याला सर्व सुविधांनी समृद्ध केले. तेव्हापासून अक्षय तृतीयेला केलेल्या दानाचे महत्त्व वाढले आहे. नंबर 8. ओरिसा भारतामध्ये अक्षय तृतीयेचा दिवस शेतकऱ्यांसाठी शुभ मानला जातो. या दिवसापासून येथील शेतकरी आपल्या शेतात नांगरणी करू लागतात. या दिवशी ओरिसातील जगन्नाथपुरी येथूनही रथयात्रा काढली जाते. नंबर 9. वेगवेगळ्या प्रांतात या दिवसाचे स्वतःचे महत्त्व आहे. बंगालमध्ये सर्व व्यावसायिकांनी या दिवशी गणपती आणि माता लक्ष्मीची पूजा करून त्यांची रोजमेळ सुरू करण्याची प्रथा आहे. इथे त्याला हलखता म्हणतात. नंबर 10. पंजाबमध्येही या दिवसाला खूप महत्त्व आहे. हा दिवस नवीन हंगामाची सुरुवात मानला जातो. अक्षय तृतीयेच्या या दिवशी पंजाबी कुटुंबातील पुरुष ब्रह्ममुहूर्तावर आपापल्या शेताकडे जातात. त्या मार्गावर जितके जास्त प्राणी आणि पक्षी आढळतात तितके ते पिकांसाठी आणि पावसासाठी चांगले शगुन मानले जाते. अक्षय तृतीयेची जैन धर्मामध्ये श्रद्धा. हिंदू धर्माबरोबरच जैन धर्मातही अक्षय तृतीयेचे महत्त्व आहे. जैन धर्मात हा दिवस भगवान ऋषभदेव यांच्याशी संबंधित आहे. त्यांच्या पहिल्या 24 तीर्थकारांपैकी एक ऋषभदेव नंतर भगवान आदिनाथ या नावाने प्रसिद्ध झाले. ऋषभदेव हे जैन भिक्षू होते. त्यांनीच जैन धर्मात अहराचार्य जैन भिक्षूंना भोजन देण्याची पद्धत प्रचलित केली होती. जैन भिक्षू कधीही स्वतःसाठी अन्न शिजवत नाहीत आणि कोणाकडूनही काही मागत नाहीत. लोक त्यांना प्रेमाने जे देतात तेच ते खातात. जैन समाजात
अक्षय तृतीयेमागे एक अतिशय रंजक कथा आहे. ऋषभदेवांनी आपल्या 101 पुत्रांमध्ये राज्य वाटप करताना सांसारिक आसक्तीचा त्याग केला. त्यांनी 6 महिने अन्न पाण्याशिवाय तपश्चर्या केली आणि नंतर अन्नाच्या गरजेने बाहेर ध्यान करत बसले. हे जैन भिक्षू अन्नाची वाट पाहू लागले. लोक ऋषभदेवांना राजा मानून त्यांच्या राजाला प्रसन्न करण्यासाठी सोने, चांदी, हिरे, दागिने, हत्ती, घोडे, कपडे आणि काहींनी आपल्या मुली दान केल्या. पण ऋषभदेवांना हे सर्व काही नको होते. त्यांना फक्त पोट भरेल एवढे अन्न हवे होते. त्यामुळे ऋषभदेव पुन्हा 1 वर्ष तपश्चर्यासाठी गेले आणि त्यांना वर्षभर उपवास करावा लागला. त्यानंतर 1 वर्षानंतर राजा श्री अंश आला, ज्याने ऋषभदेवांचे विचार, त्यांचे पूर्वभाव स्मरण म्हणजेच मागील जन्माचे विचार जाणून घेण्याची शक्ती, ऋषभदेवांच्या मनातील गोष्ट समजून घेतली आणि उपवास सोडायला त्यांना उसाचा रस दिला. हा दिवस अक्षय तृतीयेचा दिवस होता. त्या दिवसापासून आजपर्यंत तीर्थकर ऋषभदेव यांच्या व्रताचे महत्त्व समजून जैन समाज अक्षय तृतीयेच्या दिवशी उपवास ठेवतात आणि उसाच्या रसाने उपवासाची सांगता करतात. या प्रथेला पारणं म्हणतात. अक्षय तृतीयेच्या पूजेची पद्धत बघूयात. या दिवशी भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेला महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री विष्णूंची पूजा केली जाते आणि भगवान श्री विष्णूला तांदूळ अर्पण केल्याने विशेष लाभ होतो. सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर धूप आणि दिवे लावून आरती केली जाते. उन्हाळ्यात येणारे आंबे आणि चिंच देवाला अर्पण केले जातात आणि वर्षभर चांगले पीक आणि पावसासाठी आशीर्वाद मागितले जातात. अनेक ठिकाणी या दिवशी मातीच्या घागरीत पाणी भरले जाते आणि त्यात कैरी, चिंच आणि गूळ मिसळून देवाला अर्पण केले जाते. तर मित्रांनो, ज्योतिषशास्त्रानुसार आता आपण जाणून घेऊयात अक्षय तृतीयेला राशीनुसार काय दान करावे. तर मित्रांनो, या दिवशी दान करण्याचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगण्यात आले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अक्षय तृतीयेला तुम्ही तुमच्या राशीनुसार दान केले तर तुमच्या शुभ कर्मात वाढ होऊन तुम्हाला सुख आणि सौभाग्य प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणते दान करावे. मेष आणि वृश्चिक या दोन्ही राशींचा स्वामी हा मंगळ आहे. या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी मैदा, साखर, गूळ, सातू, फळे किंवा गोड पदार्थाचे दान करावे. असे मानले जाते की असे केल्याने शाश्वत पुण्य आणि धनाचा लाभ होतो. याशिवाय जमीन आणि इमारतींशी संबंधित समस्या दूर होतात. वृषभ आणि तुळ या दोन्ही राशींचा स्वामी हा शुक्र आहे. या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेला कलश भरून जलदान करावे. असे मानले जाते की असे केल्याने व्यक्तीला आर्थिक लाभ होऊ शकतो आणि शुक्र दोषाचा प्रभाव कमी होतो. या राशीच्या लोकांना अक्षय तृतीयेच्या दिवशी पांढरे वस्त्र, दूध, दही, तांदूळ, साखर इत्यादीचे दान करणेही खूप फलदायी ठरेल. मिथुन आणि कन्या या राशींचा स्वामी हा बुध आहे. या राशींच्या लोकांनी अक्षय तृतीयेला मूग डाळ, हिरव्या भाज्या आणि गाईचा चारा दान करावा. असे मानले जाते की यामुळे सुख, समृद्धी आणि संपत्ती मिळेल आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील. कर्क राशीचा स्वामी हा चंद्र आहे. या राशीच्या लोकांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी चांदी, मोती, खीर, तांदूळ, साखर, तूप आणि पाणी दान करावे. असे केल्याने आर्थिक लाभ होतो. घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि सुख समृद्धी येते. सिंह या राशीचा स्वामी हा सूर्य आहे. या राशीच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेच्या दिवशी सूर्याला जल अर्पण करावे आणि गूळ, गहू, सातू, तांबे इत्यादींचे दान करावे. असे केल्याने भगवान सूर्यनारायणाची कृपा तुमच्यावर राहील आणि घरातील सर्व सदस्य निरोगी आणि समृद्ध राहतील. मकर आणि कुंभ या राशींचा स्वामी हा सूर्याचा पुत्र शनिदेव आहे. कुंडलीतील शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी आणि त्याचा शुभ प्रभाव वाढवण्यासाठी या राशींच्या लोकांनी
अक्षय तृतीयेच्या दिवशी घराच्या पूर्व दिशेला असलेल्या भांड्यात तिळाचे तेल ठेवावे. त्यांना आर्थिक लाभ होईल. या दिवशी गरीब लोकांना तीळ, नारळ, हरभरा, सातू, कपडे आणि औषधे दान केल्यास वेळ अनुकूल राहील आणि तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होतील. धनु आणि मीन या दोन्ही राशींचा स्वामी हा बृहस्पती आहे. भगवान बृहस्पतीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी या राशींच्या लोकांनी या दिवशी पिवळे कपडे, हळद, पपई, हरभरा डाळ, केशर, पिवळी मिठाई आणि पाणी दान करणे चांगले आहे. असे केल्याने वैवाहिक जीवन सुखी राहते आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो असे मानले जाते. अक्षय तृतीयेचे महत्त्व. हा दिवस सर्व शुभ कार्यांसाठी उत्तम आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी लग्न करणे खूप शुभ मानले जाते. ज्याप्रमाणे या दिवशी केलेल्या दानाचे पुण्य कधीच संपत नाही, त्याचप्रमाणे या दिवशी होणाऱ्या वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील प्रेम कधीच संपत नाही. या दिवशी लग्न करणारे अनेक जन्म एकत्र राहतात. लग्नाव्यतिरिक्त उपनयन संस्कार, घराची वास्तुशांती, नवीन व्यवसाय उभारणे, नवीन प्रकल्प सुरू करणे यासारखे सर्व शुभ कार्य देखील या तिथी सुरू करणे शुभ मानले जातात. बरेच लोक या दिवशी सोने आणि दागिने खरेदी करणे देखील शुभ मानतात. या दिवशी व्यवसाय वगैरे सुरू केल्याने माणसाची नेहमी प्रगती होते आणि त्याचे भाग्य दिवसेंदिवस वाढत जाते. तर मित्रांनो, आता आपण अक्षय तृतीयेची कथा आणि ती श्रवण करण्याचे महत्त्व जाणून घेऊयात. अक्षय तृतीयेची कथा ऐकून विधिवत पूजा केल्यास खूप फायदा होतो. पुराणातही या कथेला महत्त्व आहे. जो कोणी ही कथा ऐकतो, पूजा करतो, दान वगैरे करतो, त्याला सर्व प्रकारचे सुख, धन, ऐश्वर, कीर्ती, वैभव प्राप्त होते. ही संपत्ती आणि कीर्ती मिळवण्यासाठी वैश्य समाजातील धरमदास नावाच्या व्यक्तीने अक्षय तृतीयेचे महत्त्व जाणून घेतले. फार पूर्वीची गोष्ट आहे. धरमदास आपल्या कुटुंबासह एका छोट्या गावात राहत होते. ते खूप गरीब होते. आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची त्यांना नेहमीच काळजी असायची. त्यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते. धरमदास हे अतिशय धार्मिक स्वभावाचे होते. एकदा त्यांनी अक्षय तृतीयेला उपवास करण्याचा विचार केला. अक्षय तृतीयेच्या दिवशी सकाळी लवकर उठून त्यांनी गंगेत स्नान केले. त्यानंतर विधिवत भगवान श्री विष्णूंची पूजा करून आरती केली. या दिवशी आपल्या क्षमतेनुसार पाणी, पंखे, जव, सातू, तांदूळ, मीठ, गहू, गूळ, तूप, दही, सोने, वस्त्रे इत्यादींनी भरलेली घागर भगवंताच्या चरणी ठेवून ब्राह्मणांना दान केले. ह्या सगळ्या वस्तू दान करताना पाहून धरमदासच्या कुटुंबियांनी आणि पत्नीने त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. ते म्हणाले की धरमदासांनी एवढे दान दिले तर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह कसा होणार. तरीही धरमदास या आपल्या दान आणि सत्कर्मापासून विचलित झाले नाहीत आणि त्यांनी ब्राह्मणांना अनेक प्रकारचे दान दिले. ज्या वेळी त्यांच्या आयुष्यात अक्षय तृतीयेचा पवित्र सण आला, त्या प्रत्येक वेळी धरमदासांनी या दिवशी पूजा अर्चना व दान धर्म वगैरे केला. म्हातारपण आणि कौटुंबिक समस्याही त्यांना त्यांच्या सत्कर्मापासून विचलित करू शकल्या नाहीत. या जन्माच्या पुण्यप्रभावामुळे पुढच्या जन्मी कुशावती राजा म्हणून धरमदासांचा जन्म झाला. राजा कुशावती हा अतिशय प्रतापी होता. त्याच्या राज्यात सर्व प्रकारच्या सुख संपत्ती, सोने, हिरे, रत्ने, समृद्धी यांची कमतरता नव्हती. त्याच्या राज्यात लोक खूप सुखी होते. अक्षय तृतीयेच्या पुण्यपूर्ण प्रभावामुळे राजाला वैभव आणि कीर्ती प्राप्त झाली, परंतु तो कधीही लोभाला बळी पडला नाही आणि आपल्या सत्कर्माच्या मार्गापासून विचलित झाला नाही. अक्षय तृतीयेचा आशीर्वाद त्यांना नेहमीच लाभला. ज्याप्रमाणे भगवंताने धरमदासांवर आपल्या कृपेचा वर्षाव केला, त्याचप्रमाणे जो कोणी या अक्षय तृतीयेच्या कथेचे महत्त्व ऐकून विधीप्रमाणे पूजा व दान करतो, त्याला अक्षय पुण्य आणि कीर्ती प्राप्त होते.
तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आणि माहिती कशी वाटली ते नक्कीच सांगा. आणि हो, लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. RD स्टोरीजला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच एका छान कथेमध्ये.